छत्रपती संभाजीनगर येथील अंजना सागर माध्यमिक विद्यालय येथील प्रकार चक्क मुख्याध्यापिकेनं शालेय पोषण आहार चोरून नेल्याच्या बातम्या प्रसारित होत आहे. या संदर्भातील NTV न्यूज मराठीवर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पळशी या शाळेची नुकताच होत असलेला व्हायरल व्हिडिओ या व्हिडिओमध्ये 3 व्यक्ती दिसून येत आहेत. एक स्विफ्ट डिझायर गाडी पाठीमागून डिक्की खोललेली दिसून येत आहे. त्यानंतर आकाशी कलरच्या रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती काहीतरी डिक्कीत आणून टाकतोय. त्यानंतर मुख्याध्यापिका तसेच त्यांचे चिरंजीव हे गाडी जवळच उभे दिसत आहेत. नंतर गाडीची डिक्की लावली जाते आणि गाडी तिथून निघून जाते. मुख्याध्यापिकेनं NTV न्यूज मराठीशी बोलताना सांगितले की मी मॉडिएटर असल्यामुळे पेपरचे गट्टे गाडीत टाकल्याचं त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्यांना ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये आपण सांगितलं की कीड लागलेल्या धान्यांना फेकून देण्यासाठी घेऊन गेले असं सांगितलंय. या प्रश्नांच्या उत्तरांना त्यांनी टाळाटाळ केली. परंतु सत्य हेच आहे की त्यांनी गाडीमध्ये धान्यच नेलं आहे. या संदर्भातील कॉल रेकॉर्डिंग NTV न्यूज मराठीकडे आहे. मग टाळाटाळ का? हॅलो. हॅलो हॅलो ज्ञानेश्वर हा बोलतोय. हा कुठे आहे? घरी होतो मॅडम. हो का? बर मला कॉलच करायचा होता. 2-4 दिवस झाले बरं का. हा. माझ्या ना मुलाचं लग्न ठरलं. पियुष. बर. हा त्याचा 18 तारखेला साखरपुडा आहे त्याचा. चालेल मॅडम चालेल. अभिनंदन. हा म्हणजे इकडं विट्याचे अण्णासाहेब शिंदे आहे का त्यांची मुलगी आहे. बर. आणि आहे BSc DED आहे ती. बर काय करते स्पर्धा परीक्षेची तयारी. हा. मग आता म्हटलं आणि आता मागच्या वर्षी शिक्षक म्हणून लागला तो जिल्हा परिषदला. अच्छा छान झालं मग. म्हणजे त्याचं कसं कम्प्युटर इंजिनियर पण झालेलं होतं. हा. पण मग इकडे नंतर तो कंपनीत नाही म्हटला. मग बँकेची तयारी वगैरे केली त्याच्यातही पास झाला होता. आणि इकडे सरांनी त्याचं DED केलं होतं. मग DED झालं, TET तर पास झालं आणि टेट मध्ये तर महाराष्ट्रात 25वा आला होता तो. वा छान. मग ते पोर्टल थ्रू त्याच्यामध्ये नंबर 1च होतं त्याचं. औरंगाबादलाच काही जागा नव्हत्या. मग जालन्यामध्ये भरलं जवळ म्हणून. हा. जालन्याला पहिलंच नाव होतं. पण मग लेडीजच्या अगोदर घेतलं समजा. आणि नंतर मग झालं त्याचं. आपल्या सिल्लोडला राहतो आणि गोसेगावला आहे. सिल्लोड जवळचं भोकरदन तालुक्यामध्ये. हा ना माहिती मला गोसेगाव. हा. मग आता ते आलंच मागच्याच वर्षी लागला. पण आले आपल्याकडे कसं आहे नोकरीला लागलं की लगेच स्थळ सुरू होऊन जातात. हो. मग आता म्हटलं बरं बघू योगायोगाने व्यवस्थित आलं तर माणसं चांगले आहेत ते परत. नाही ओळखतो मी त्यांना, सगळ्यांना ओळखतो ना. हा मग ते पूर्ण कन्नड काय औरंगाबाद जिल्हा ओळखतो त्यांना. असं काही नाही ना. बरोबर ना. हॅलो. हा बोला ना मॅडम बोला ना. हा. मग 18 तारखेला आहे बरं का. हो. आणि ते विलास भाऊला काय फोन आला होता मला. ते आत्ता म्हणू लागले फोन करा बरं. असा विषय होता तो. तर मग ते म्हणे मी म्हटलं काही घाबरू नका ते काही लोकांचे नाहीत म्हटलं. आपले ते आपण समजून सांगितलं तर ऐकतील ते. बर. म्हणजे हे करू नका बरं का. गैरसमज करू नका. नाही ऐका ना. ते समजा कीड लागलेलं धान्य ते मी गाडीत टाकून नेऊन रस्त्याने फेकून दिलं समजा आहे ना. रस्त्याने नेऊन फेकून दिलं ना. हो. बर चालेल तसंच करू आपण. काही काळजी करू नका. मला ना ते आमच्या ऑफिसला पाठवलं ते व्हिडिओ कोणा. तर मी त्यांना म्हणेन बातमी एक तर करू नका आणि केली तर असं करा म्हणेन. मॅडमचं स्टेटमेंट असं घ्या म्हणे त्याच्यात की शासनाचे आदेश आहे किंवा कीड लागलेलं धान्य एक तर डोरायला द्या किंवा रस्त्याने फेकून द्या. बरं का. त्यांचा जरी आदेश आहे पण आज काही करू नका. ते सांगणं आहे माझं. पण तुम्ही आता आपलं म्हणून समजून हे करून घ्या. नाही ऐका मॅडम मी आपलाच मी समजून घेईन. फक्त मी त्यांना सांगेन तसं की मॅडमला बोललो होतो म्हणेन. मॅडमने मला असंच सांगितलं. आणि ते बरोबरच आहे. समजा कीड लागलेलं होतं ते त्याच्यामुळे त्याची विल्हेवाट करायची होती फक्त. हा ना. कीड लागलेल्या धान्याची मॅडमनी गाडीत नेऊन ती विल्हेवाट लावली बा असं. फेकून दिलं रस्त्याने. हा रस्त्याने फेकून दिला असं सांगतो मी त्यांना. मग ते मला म्हटले बातमी करून पाठवा. मी त्यांना सांगतो एकदा मी बोलतो त्यांच्यासोबत की मॅडम इतका प्रॉब्लेम येतो. एक तर 8वीचा वर्ग एकच बरं का. आणि ते कीड याला लागतं तर त्याला लागतं. तिथं उंदर इतके परेशान करतात. तुम्हाला काय सांगा आता. एक ना धडम 12 चिंध्या झाल्या गोष्टी. हा ना. आणि बाकीचं तर समजा आता तुम्हाला बाकीचं तर माहितच आहे. पण आता समजा आम्ही अगोदर किती दिवसाच्या सूचना दिल्या मुलांना की तांदूळ आहे तुम्ही पिशव्या घेऊन जा. कारण परीक्षेचा कालावधी येतो संपला का परत मुलं येत नाही शाळेत. हो ना. तर मग आता चालू आहे समजा ते ना चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे. तसं काही विषय नाही बरं का.
ते हेच होऊन जाईल ते त्याचं काही करू नका. आणि 18 तारखेला या बरं का अवश्य. नाही मी येतो मॅडम 18 तारखेला. 18 तारखेला पण भेटायला काय- येतात बरं. ऐका ना मॅडम, काय आहे, ते कोणीतरी ना आमच्या ऑफिसला ते व्हिडिओ ते पाठवलं काल का परवा बहुतेक परवा. तुम्हाला मला माहिती आहे तुम्ही हे पूर्ण तुमच्या हात पोहोचले, तुम्ही बरोबर मॅनेज करून घेशाल ते बरं का, काही विषय नाही तो. नाही मी तर बोलून बघतोच ना तुमच्यासाठी आता. हा नाही तसं ते आमच्या रिअलच फॅक्ट आहे, ती काही खोटं नाहीये. हो ना, मग ऐका ना, कोणी हा. जर शासनाचे आदेश आहे ना, रिअल फॅक्ट आहे ना, तर मग तुम्ही काही घाबरू नका. आपण त्यांना स्पष्ट सांगू असं असं केलंय त्यांनी. आता ते काही स्पष्ट थोडी सांगता शासन, असं म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार आहे ते फक्त. पण ते काही लगेच लेखी थोडी दिलेलं असतं त्यांनी. ते जर म्हणतील मग तुम्ही गाडीत का बरं नेलं, हेच का बरं नेलं, असं काही नियोजन आपल्याला करावं लागतं. ते काही नाही. गोष्टी आपल्या लेवलला मॅनेज करावं लागतं ना. ऐका ना मॅडम, एक तर मी सांगतो त्यांना बातमी करू नका. आणि केली तर मॅडमचं असं स्पष्ट म्हणणं मांडावं नाही त्यात. म्हणजे ती एकतर्फी बातमी होणार नाही, दोन्ही बाजू मांडल्या जाईल, तक्रारदाराची आणि तुमची. मांडूच नाही काय ते, मांडायचं म्हणजे बातमीच करू नका म्हणा त्याची बरं का. मी कारण ते बोलून काय आम्ही फेकून दिलं ते आणि त्याची बातमी होईल आणि माझं रिकामा येऊन जाईल प्रॉब्लेम. नाही मॅडम, मी ना एक साधा प्रतिनिधी आहे बरं का. मी ना तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. शेवटी ते संपादक वगैरे राहताना. आणि तिथं ते विकास आणि ते त्यांना माहित नाही का सगळ्या गोष्टी त्या बाई शिजवायला येतात खिचडी वगैरे तिथं. आणि काय प्रॉब्लेम बाबा यांचं कोणी काढलं ते विकासच वाटतं तिथं बसलेलं होता तो. नाही त्याने येऊन म्हणायचं ना मला काय नाही ऐका मॅडम, ऐका. असतं सगळं. तिथं ना मी चौकशी केली, 3-4 जण चार मुलं बसलेली होती त्या दिवशी. हा 3 असू का 4 असू, ज्याला वाटलं ना त्यांनी प्रत्यक्ष यायचं. काय चालू आहे मॅडम, मी बरोबर सांगते त्यांना दाखवलं झोपून सगळे किडे पडत होते त्याच्यातून. मग काय किड्याचं खाऊ घालायचं का मुलांना, मला सांगा बरं तुम्ही. हा? आणि बाकीचे तांदूळ वगैरे वाटण्यासाठी चांगले जे ते पडलेले शाळेमध्ये ते देऊन द्यायचे आम्हाला मुलांना. हो ना. जे चांगलं आहे तेच देतो, खराब कसं देणार आहे मुलांना आपण. हो ना, बरोबर ना. हा तर ते सांगा त्यांना आणि तसं काही करू नका. आणि हे म्हणजे 18ला म्हणजे विट्याला बरं का पण कार्यक्रम आपला. नाही मी येईल मॅडम, ते साखरपुड्यात सोडून देतो मी, साखरपुड्याला बिनधास्त येईल मी. तुम्ही काही आणि काळजी 2 करू जूनला नका. जे आहे ना तर लग्न 2 जूनला गजाननला आहे कन्नडला. पण साखरपुडा विट्याला आहे असं. बरं चालतं मॅडम, चालतं. हो आणि काही हे करू नका बरं का, टेन्शन घेऊ नका, मला पण देऊ नका. हा ऐका, मी ना तुमची बाजू त्यांच्या पुढे मांडतो. लागलं तर ते काय म्हणता काय नाही, तुम्हाला किंवा विलास बोला कळवतो पुन्हा. मला विलास बोलतो पण फोन आला होता. विलास भाऊ काय ते माणूस घाबरून जाणार आहे, मला सांगा तुम्ही जे काय ते बरं का. मी कळवतो ना ऑफिसमध्ये काय म्हणता काय नाही तुम्हाला. हा मला सांगा, तुम्ही डायरेक्ट फोन करा. हो हो ठीक आहे ठीक. नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी VO मॅडम सुद्धा चौकशीसाठी आलेले आहे आणि आपणही सुद्धा त्याच शाळेवरती त्याच महाविद्यालयामध्ये आलेले आहोत. आणि ज्या व्हिडिओमध्ये जे प्रिन्सिपल मॅडम आपल्याला दिसत होत्या त्या स्वतः आपल्याशी आता बोलण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण त्यांच्याशी विचारणा करूया. मॅडम काय नाव तुमचं? स्मिता. काय म्हणून तुम्ही कार्यरत आहात त्या शाळेत? आपण मुख्याध्यापिका. त्या व्हिडिओमध्ये दिसताय तर ती गाडी लागलेली आहे, तुम्हीच होते का? माझीच गाडी. त्यामध्ये 3 लोक व्यक्ती दिसत आहेत, ते कोण कोण होते त्यामध्ये? त्याच्यामध्ये आमच्या शाळेचा शिपाई विलास जाधव होता. ओके. आणि एक माझा मुलगा होता आणि मी. काय करण्याचा प्रयत्न होता? मी जवळजवळ 8-10 वर्षापासून सायन्सची मॉडरेटर आहे. आणि माझे जवळजवळ 5 ते 6 एक्झामिनर आहेत. प्रत्येकाचे 250-250 पेपर असतात. मग ते जे गठ्ठे असतात तर ते पूर्ण 100-100च्या पटीमध्ये पूर्ण पॅक करून गोणीमध्ये भरून आणि मग ते आपल्याला बोर्डाला पाठवावे लागतात. आणि ते 4 तारखेला ते पेपर मला पोचवायचे होते. मग मी त्यासाठी दरवर्षीच असतं ते माझं, फक्त यावर्षी म्हणून असं नाही आहे. तर त्याला म्हटलं की माझ्याबरोबर चल, कारण मला शाळेमध्ये मी पूर्ण काम केलं. शाळा म्हणजे जवळपास सुटत आली होती तरी पण मी माझं काम चालू होतं त्या दिवशी, कारण दुसऱ्या दिवशी द्यायचे होते मला पेपर. कारण त्या कालावधीमध्ये 8 ते 15 दिवसाच्या कालावधीत कंटिन्यू बसावं लागतं. मग ते पेपर पूर्ण मी पॅकिंग, विलास भाऊंनी पूर्ण पॅकिंग वगैरे करू लागले मला. ते पूर्ण तिथं आम्ही ठेवले होते ते गोण्या. आणि मग त्या गोण्या मी डिक्कीत टाकल्या आणि घरी गेले. मग तो मुलगा नसता तर मिस्टरला घेऊन आले असते, पण कारण मला काही गाडी चालवता येत नाही. मग मला ती गाडी आणणं दरवर्षीच म्हणजे माझं ते कामच आहे. ठीक आहे. आपण एकंदरीत म्हटलं की आपण मॉडरेटर आहात आणि जे ते पेपरचे गठ्ठे आहेत ते तुमच्या किचन रूम मध्ये असतात? आमचं स्टाफ रूम आणि किचन रूम जे आहे तर ते जवळजवळ आहे. कारण इथे
ज्या म्हणजे ऑफिस बाजूला आलेलं आहे आणि किचन आणि स्टाफ रूम जे आहे ते तिथे जागा प्रशस्त आहे आणि एकंदरीत काय होतं तिथे कपाट वगैरे आहे आणि व्यवस्थित ठेवलं जातं. त्या दृष्टीने मी तिकडं नेलं होतं त्या दिवशी आणि मुलंही बसू शकतात थोडंसं पॅकिंग करण्यासाठी मदतीला. तर मग त्याप्रमाणे मी म्हणजे त्या पद्धतीनं मी तिथं पूर्ण हे केलं. एकंदरीत आपल्याला त्या संदर्भातला कॉल पण विचारण्यात आलेलं होतं, काही पत्रकारांनी कॉलही केलेला होता. तुम्ही त्यावेळेस उत्तर दिलं आहे की त्या धान्याला कीड लागलेली आहे म्हणून तुम्ही तसं केलं, असं त्याच्यात म्हटलं. नाही ती रेकॉर्डिंग आहे आमच्यापर्यंत. नाही, मी तसं काही बोललेली नाही आहे कारण माझे मॉडरेशनचे पेपर होते आणि तेच पेपर मी गाडीमध्ये टाकले आणि घरी गेले. पत्रकारांनी तुमच्याच नंबरवर ओके, थँक्यू. जसं की बघा मॅडमनी आपल्याला थोडंसं टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची कॉल रेकॉर्डिंगही आपल्याकडे हस्तगत झालेली होती. त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की वरिष्ठांनी मला आदेश दिलेले आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार मी जे धान्य आहे ते विकण्यासाठी नेलेलं असावे की काय, त्यांचा प्रश्न तो आहे. पण मुळात नेमकी यामध्ये स्पष्टता असेल किंवा नसेल येणाऱ्या दिवसांमध्ये आपण बघणारच आहोत. शालेय पोषण आहारामध्ये मुलांना अंडी, चिक्की तसेच खिचडी अशा विविध प्रकारच्या मेनू कार्डप्रमाणे शालेय आहार दिला जातो. परंतु बहुतांश शाळेवर फक्त खिचडी शिजवून मुलांना दिली जाते. शाळेमध्येही तसेच आज 20 अंडे दिले असं म्हटलं गेलं, परंतु तो विद्यार्थ्यांना विचारलं तर आम्ही अंडेच आत्तापर्यंत बघितले नाही असं त्यांनी सांगितलंय. मग यांचे अंडे खाल्ले कोणी हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. लाखो रुपयांचा पगार असलेल्या शिक्षकांनी असं केलं तर गरीब मुलांना मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचं काय? त्यांना मिळणारं कडधान्य, पौष्टिक आहार मिळणार तरी कसा? असं झालं तर शालेय पोषण आहारापासून बहुतांश मुलं हे वंचित राहतात. याकडे शासनानेच कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे. वरिष्ठांनी अशा लोभी असलेल्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला तरच यात सुधारणा होईल असं वाटतंय. निपक्षपणे कारवाई झाली तर नक्कीच कुठेतरी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार चांगला दर्जाचा मिळेल आणि त्यांचं आरोग्य सुधारेल. आज आपण या अंजना पळशी या ठिकाणी आलेलो आहोत आणि नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी BO मॅडम ह्या स्वतः या शाळेवरती आलेल्या आहेत. आपण मॅडमशी चर्चा करणार आहोत आणि नेमकी प्रकार काय आहे, जो मुख्याध्यापकाने रिसेंटली जो केलेला एक्झॅक्टली त्याला चोरी म्हणावा की विद्यार्थ्यांचा आहार जो त्यांनी गाडीमध्ये नेलेला होता त्या संदर्भात या ठिकाणी चौकशीसाठी BO मॅडम ह्या स्वतः आलेल्या आहेत. मॅडम नमस्कार, काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी चौकशीसाठी आलेल्या आहात, काय आढळून आलं? आज कालचा जो पेपरमध्ये आज मी आणि माझं जे पथक आहे केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी यांचं जे पथक आहे यांनी आज शाळेला व्हिजिट दिलेली आहे आणि जे काही त्यांचे अभिलेख आहेत ते आम्ही तपासलेले आहेत, त्याची आकडेवारी पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मालांची सुद्धा पाहणी केलेली आहे. तर या सर्वांनुसार आम्ही आमचा अहवाल जो आहे हा वरिष्ठ कार्यालयाला 2 दिवसामध्ये कळवू. मॅडम एकंदरीत काय सांगाल की ज्या मुख्याध्यापिका आहे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तो जो म्हणजे त्यांनी कबुलीच दिलेली आहे एका प्रकारे की तो जो माल आम्ही नेलेला होता गाडीमध्ये तो त्याला कीड वगैरे लागलेली होती म्हणून आम्ही नेलेली होती? कारण आता मी त्यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी म्हटलेलं आहे की मी पेपर घेऊन जात होते, मी धान्य कोणत्याही प्रकारचं धान्य नेलं नव्हतं. पण त्याची रेकॉर्डिंग पण आहे त्यांनी बोललेली. ती जर मला पाहायला मिळाली तर बरोबर. नक्कीच ती थोड्या वेळामध्ये आपण त्या संदर्भातही विषय करूया. एकंदरीत काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी आलाय, काय विसंगती दिसून आली? इथं एक जे मुलांच्या दृष्टीने जे आहेत बहुतेक जो सुविधा आहेत त्या अत्यंत त्रोटक आहेत असं जाणवलेलं आहे. त्याचप्रमाणे अकॅडमीमध्ये प्रत्यक्षात अजून मुलांना संवाद साधता आलेला नाही, पण पुढच्या व्हिजिटमध्ये आमचे केंद्र प्रमुख किंवा मी स्वतःही मुलांशी संवाद साधेल. तर एकंदरीत बहुतेक जी सुविधा आहेत ह्या अत्यंत त्रोटक आहेत, याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि ज्या गुणवत्ता किंवा इतर ज्या बाबी आहेत याच्यामध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर मला बोलतो. काय सांगाल मॅडम, आता पुढील कारवाई कशा प्रकारे असेल? तुम्ही पोलीस स्टेशनही या संदर्भात इन्फॉर्म केलेलं आहे नाही आता जो आता मटेरियल चोरी गेलेला असावं किंवा त्या ठिकाणी स्टॉक अवेलेबल नसेल तर या संदर्भात काय सांगाल? जर का आपल्याला स्टॉकमध्ये तफावत आढळली, आता काय दिसत आता जे प्रथमदर्शनी पाहताना फारशी तफावत दिसत नाहीये, पण जर आता आपल्याला अजून त्याच्या डिटेलमध्ये अभ्यास केल्यानंतर जर काही एकंदरीत असं तफावत कळलं मॅडम की आजच सकाळी या ठिकाणी एक गाडी येऊन थांबते आणि त्या ठिकाणी त्याच्यातून स्टॉक जो आहे तो बाहेर काढला जातो. तसे व्हिडिओ फुटेज आमच्यापर्यंत आहे, त्याबद्दल कसं सांगाल?
पण मला त्याबाबत काही माहिती नाही ठीक सर. आहे. नेमकी आता ही पुढील कारवाई कशा प्रकारे असेल? तुम्ही कसं अहवाल सादर करणार आणि आता- नंतर काय तक्रार होणार आणि काय दाखवणार? जो आम्ही वस्तुदर्शक जो आमचा अहवाल आहे आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवू आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला वरिष्ठ कार्यालय ज्या सूचना देतील त्याप्रमाणे कार्यवाही केली. एकंदरीत शालेय पोषण आहाराचा विषय होता आणि या विद्यार्थीची संख्या आहे एकंदरीत 145 या शाळेची आहे आणि यामध्ये जर मोस्ट ऑफ बघितलं तर आदिवासी भागातील विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याच अनुषंगाने आहार जो आहे तो वेळोवेळी व्यवस्थितपणे जो मेनू कार्ड आहे त्या पद्धतीने दिला जातो त्याच्यामध्ये. मेनू कार्ड जे आहे त्यांच्याकडे अपडेट नाही, पण त्यांनी जसं आज सांगितलं की आज अंडी पुलाव हा मेनू होता तर त्यांनी अंडी वेगळी आणि जो मसाले भात किंवा खिचडी जी आहे ही वेगळी बनवलेली होती असं त्यांनी सांगितलेलं की मेनू जे आहे मग त्यांच्यावरती विश्वास ठेवून जमेल का? नाही त्यांना त्याबाबत आपण काही सूचना दिलेल्या आहेत तोंडी आणि त्यानंतर त्यांना याबाबत लेखीसुद्धा सूचित केलं जाईल आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई कशी असेल? आता हे तर आता आम्ही वरिष्ठ कार्यालयाला हा सर्व अहवाल जो आहे पाठवणार आहे आणि आमच्या स्तरावरून ज्या काही आम्हाला त्रुटी जाणवतात आणि त्याबद्दल आम्ही त्यांना नोटीस काढू आणि त्याची जी कार्यवाही आहे ते तात्काळ त्यांच्याकडून करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तात्काळ कारवाई केल्या जाईल का याबद्दल काय गुन्हा असेल? कारण नाही, जरी आपण एकंदरीत म्हटलं तरी जो शाळेचा माल होता जो विद्यार्थ्यांचा माल आहे तो कुठंतरी चोरीत जातो आणि त्याला कुठंतरी पाठीस घातलं जाईल का? त्याप्रमाणे नाही पाठीस घालण्याचा काही विषय नाही सर. जर आपल्याला प्रत्यक्ष तशी जर तफावत आढळत असेल माल आणि प्रत्यक्ष साठा जे ऑन द रेकॉर्ड आहे आपल्याला जे प्रत्यक्ष आता उपलब्ध असायला पाहिजे धान्य तर ते अवेलेबल नव्हते आज तुम्ही बघितलं तर ते स्टॉक अवेलेबल नव्हते. स्टॉक आता आपण जवळवर पाहता तर स्टॉक जवळपास सारखाच आहे जो आपल्याला ऑन द रेकॉर्ड आहे आणि आता आपण जे प्रत्यक्ष पाहतो आपल्याला फारशी काही तफावत दिसून येत नाही. पण अजून जर का तुमच्याकडे काही रेकॉर्ड असेल त्या अनुषंगाने किंवा आता आपण सर्व जे शिक्षक आहेत सर्व कर्मचारी आहेत त्यांचीसुद्धा आपण लेखी जबाबदारी त्याच्यामध्ये घेतलेली आहे तर त्या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून अहवाल तयार केला जाईल आणि वरिष्ठ कार्यालयाला सादर करून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. सदरील जी घटना घडलेली आहे तर घडलेल्या घटनेचा या संदर्भामध्ये जो कायद्यानुरूप त्याला वळण लागेल हे जर संबंधित जर दोषी असतील तर नक्कीच त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. कोणी कारवाई कशा पद्धतीने नक्कीच आपल्याला जे गट शिक्षण अधिकारी यांनी जे सांगितलेलं आहे की त्यांनी स्पॉट पाहणी करताना काही विसंगती त्यांनाही आढळून आल्या आणि त्यांनी या ठिकाणी आदेशही दिलेले आहे की काही जे सुखसुविधा मुलांना विद्यार्थ्यांना हव्या होत्या त्या या ठिकाणी या शाळेवरती कमी प्रमाणामध्ये दिसून आलेल्या आहेत आणि ज्या मुख्याध्यापकांचा गैरप्रकार जो झालेला होता त्या संदर्भातही त्यांनी विचार केला आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये निपक्षपणे यावरती व्यवस्थितपणे अहवाल सादर करून ते वरिष्ठांना सादर करणार आहे आणि त्यानंतर जर त्यामध्ये ते गुन्हेगार किंवा त्यामध्ये ते आढळून आले विसंगती दिसून आली तर नक्कीच त्यांच्यावरती कारवाई पुढील प्रमाणामध्ये करणार आहे. मी रवींद्र खत NTV न्यूज मराठी कन्नड. मॅडम स्टार्ट कर. नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी BO मॅडम सुद्धा चौकशीसाठी आलेले आहे आणि आपणही सुद्धा त्याच शाळेवरती त्याच महाविद्यालयामध्ये आलेले आहोत आणि ज्या व्हिडिओमध्ये जे प्रिन्सिपल मॅडम आपल्याला दिसत होत्या त्या स्वतः आपल्याशी आता बोलण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण त्यांच्याशी विचारणा करूया. मॅडम काय नाव आहे तुमचं? स्मिता काय म्हणून तुम्ही कार्यरत आहात त्या शाळेत? आपण मुख्याध्यापिका. त्या व्हिडिओमध्ये दिसताय तर ती गाडी लागलेली आहे तुम्हीच होते का? माझीच गाडी. NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.